Okay, good evening, everyone. Am I audible? Okay, I'm sharing my screen. Is it visible? Okay. Okay, only 6 students are there. Where are other students? So, we have seen Fundamental Rights Part 1. We have completed Fundamental Rights Part 1. And after that, we have started Fundamental Rights Part 2. In that, we have completed some part. आठवतंय सगळ्यांना? Right to freedom of religion, cultural and educational rights. आपण एक जस्ट रिवाइज करूया परत. In the last chapter, we studied some fundamental rights guaranteed by Indian Constitution. We studied the rights of liberty, equality, and the right against exploitation. एक्सप्लॉयटेशन म्हणजे शोषण. मी तुम्हाला सांगितलं होतं शोषणाविरुद्धचा अधिकार, त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार, समानतेचा अधिकार. We have learned all these terms. Right to equality, right against exploitation, etc. Right to liberty, right against exploitation. We have learned these 3 rights. In this chapter, we shall get acquainted with the judicial protection available for the fundamental rights. आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत, जे आधी राईट्स पाहिले आपण, म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार, त्याच्यानंतर समानतेचा अधिकार, हे राईट्स फॉलो करण्यासाठी सुद्धा एक प्रोटेक्शन आवश्यक असतं. त्याला बोलतात ज्युडिशियल प्रोटेक्शन, म्हणजे न्यायालयीन संरक्षण. राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन. व्हॉट इज राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन? सो इंडिया इज अ सेक्युलर कंट्री. सेक्युलर मीन्स काय? मी सांगितलं होतं तुम्हाला. व्हॉट इज सेक्युलर? एनीबडी? व्हॉट इज सेक्युलर? येस दीपिका. धर्मनिरपेक्षता. करेक्ट. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय पण? सर्व धर्म एकत्र. सर्व धर्मांना समान अधिकार, त्याला बोलतात सेक्युलर. सेक्युलर कंट्री म्हणजे काय? खूप सगळे धर्म आहेत इथे आपल्या इथे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, ख्रिश्चन, हे सगळे वेगवेगळ्या धर्माचे लोक आपल्या इथे एकत्र राहतात, त्याला बोलतात सेक्युलर. वी हॅव स्टडीड इन द प्रिव्हियस क्लासेस, बट यू मस्ट क्युरियस टू नो व्हॉट द इंडियन कॉन्स्टिट्यूशन सेज अबाउट इट. तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा, म्हणजे आपल्या संविधानामध्ये सुद्धा ह्या सेक्युलर कंट्री, सेक्युलर जे पीपल आहेत त्यांच्या बद्दल काहीतरी लिहून ठेवलं असेल, काहीतरी रूल बनवले असतील, है ना. ह्या रिलीजन विषयी काहीतरी रूल बनवले असतील. सो व्हॉट आर दॅट रूल्स? So according to it, each Indian citizen is free to practice any religion and
टू एस्टॅब्लिश इन्स्टिट्यूशन्स फॉर रिलिजियस रिजन्स. कॉन्स्टिट्यूशन नुसार आपल्याला एव्हरी इंडियन सिटीजन इज फ्री टू प्रॅक्टिस एनी रिलिजन. भारतीय नागरिकाला कुठलाही धर्म फॉलो करण्याची तो स्वतंत्र आहे. कुठलाही धर्म स्वीकारण्यासाठी तो स्वतंत्र आहे. अँड इस्टॅब्लिश इन्स्टिट्यूशन फॉर रिलिजियस रिजन, आणि तो त्याच्याविषयी संस्था सुद्धा स्थापन करू शकतो. एखाद्या धर्माची संस्था सुद्धा स्थापन करू शकतो किंवा लोकांना गाईड करू शकतो, त्या धर्माबद्दल गायडन्स देऊ शकतो, त्यांना उपदेश करू शकतो. त्यासाठी तो इन्स्टिट्यूट स्थापन करू शकतो. ओके, देन वी हॅव सीन स्टेट कॅन नॉट इम्पोज रिलिजियस टॅक्सेस दॅट माइट बी यूज टू एनकरेज पर्टिक्युलर रिजन. हे जे राज्य सरकार आहे किंवा गव्हर्नमेंट आहे, शासन जे आहे, ते कुठल्याही धर्मावरती धार्मिक कर लादू शकत नाही. धार्मिक कर लादला जाऊ शकत नाही. अवर कॉन्स्टिट्यूशन फॉरबिड्स रिलिजियस टॅक्सेस, म्हणजे आपलं जे संविधान आहे त्याने धार्मिक कर घेण्यासाठी बंदी घातलेली आहे. म्हणजे आपण धार्मिक कर सरकार घेऊ शकत नाही. रिलिजियस एज्युकेशन कॅन नॉट बी मेड कंपल्सरी इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन. हे जे धार्मिक शिक्षण आहे ते कंपल्सरी करू शकत नाही. एखाद्या शाळेमध्ये किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट शिक्षण संस्थेमध्ये हे जे आहे धार्मिक शिक्षण ते कंपल्सरी केलं जाऊ शकत नाही. म्हणजे ह्या शाळेमध्ये मुस्लिम धर्माविषयी ज्ञान दिलं जाईल किंवा ह्या शाळेमध्ये हिंदू धर्माविषयी, असं काही नाहीये. सर्व धर्म समभाव, म्हणजे आपण आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा एखादा फेस्टिवल विषयी लर्न करत असो, आपण हिस्ट्रीमध्ये किंवा जॉग्राफीमध्ये, सोशल सायन्स मध्ये जर पाहिलं तर सर्व धर्मांविषयी थोडी थोडी माहिती दिलेली असते. असं असतं का फक्त हिंदू सणांविषयीच माहिती आहे किंवा मुस्लिम सणाविषयीच, असं काही नाहीये. सगळ्यांचे जे धार्मिक ग्रंथ आहेत, सगळ्या ग्रंथांची नावं दिलेली असतात किंवा सगळ्या वेगवेगळ्या धर्माचे लोक कुठे कुठे कुठला धर्म फॉलो करतात, कुठल्या मंदिरांमध्ये जातात, त्या सगळ्याविषयी माहिती दिलेली असते. असं नसतं की फक्त एकाच धर्माविषयी ते एज्युकेशन देतात. म्हणजे रिलिजियस एज्युकेशन कॅन नॉट बी मेड कंपल्सरी. देन कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स. कल्चर म्हणजे आपलं संस्कृती आणि शिक्षण, एज्युकेशन म्हणजे शिक्षण, त्याविषयी काय अधिकार दिलेले आहेत, संस्कृती आणि शिक्षणाविषयी काय अधिकार दिलेले आहेत. सो इंडिया हॅज अ ग्रेट डायव्हर्सिटी ऑफ फेस्टिवल्स. डायव्हर्सिटी म्हणजे काय, कोण सांगेल मला? डायव्हर्सिटी माईक ऑन करून सांगायचंय. व्हॉट इज डायव्हर्सिटी? विविधता. करेक्ट. विविधता म्हणजे काय? आपल्या इंडियामध्ये डायव्हर्सिटी आहे म्हणजेच विविधता आहे. म्हणजे काय? वेगवेगळेपणा. हा, वेगवेगळेपणा. पण कशामध्ये वेगळा वेगळापणा? वेगवेगळेपणा जो आहे तो कशामध्ये आहे? भारतीयांमध्ये कुठल्या बाबतीत? सण, उत्सव, आहार आणि जीवन पद्धती. करेक्ट. व्हेरी गुड. तर आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे सण साजरे होतात, वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खाल्लं जातं, म्हणजे फूड घेतलं जातं. त्याचबरोबर वे ऑफ लाईफ म्हणजे त्यांची जीवन पद्धती सुद्धा वेगळी वेगळी आहे. प्रत्येकाचे सणवार वेगळे आहेत, है ना. पंजाबी लोकांचे वेगळे, राजस्थानी, गुजराती, महाराष्ट्रीयन, सगळ्यांचे सण वेगळे वेगळे आहेत. ते जे पदार्थ खातात ते वेगळे वेगळे. जसं महाराष्ट्रामध्ये चपाती, भाजी, भाकरी खाल्ली जाते, ज्वारीची भाकरी, पुरणपोळी. तसं दुसऱ्या राज्यामध्ये पंजाबी लोकांमध्ये लस्सी किंवा दुधाचे पदार्थ हे जास्त प्रमाणात खाल्ले जातात, है ना. राजस्थानीमध्ये दाल बाटी किंवा म्हणजे त्या कोकणामध्ये गेलं तर तिथे फिश वगैरे, नॉन व्हेजिटेरियन फूड. तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं फूड खाल्लं जातं. त्याचप्रमाणे वे ऑफ लाईफ म्हणजे जगण्याच्या पद्धती सुद्धा वेगळ्या वेगळ्या आहेत. म्हणजे
कपडे असतील त्यांचे किंवा वे ऑफ लाईफ मध्ये सगळंच येतं थोडक्यात. ते जे डे टू डे लाईफ मध्ये जे जसं वागतात ते जसं बिहेव करतात ह्या सगळ्या गोष्टी वे ऑफ लाईफ मध्ये येतात. त्यांची भाषा वेगळी असते. तर अशी डायव्हर्सिटी आहे आपल्या इथे. यू मे हॅव नोटीस दॅट द डिफरन्सेस इन द डिफरंट वेडिंग सेरेमनीज दॅट यू अटेंडेड. प्रत्येकाची हे जे लग्नाच्या पद्धती आहेत त्या वेगळ्या वेगळ्या आहेत. वेडिंग सेरेमनी वेगळी वेगळी असते. ऑल दीज थिंग्स आर पार्ट ऑफ द कल्चर ऑफ डिफरंट कम्युनिटीज. आणि हे सगळं आपल्या ज्या कम्युनिटी आहेत वेगवेगळ्या समाजाचे घटक आहेत तिथे वेगवेगळे कल्चर आहेत, वेगवेगळी संस्कृती आहे. अवर कॉन्स्टिट्यूशन हॅज गिव्हन द डिफरंट कम्युनिटीज द राईट टू प्रिझर्व्ह देअर कल्चरल युनिकनेस. तर मग आपल्या कॉन्स्टिट्यूशननी काय केलेलं आहे, संविधानाने काय केलंय की प्रत्येक कम्युनिटीला, प्रत्येक समाजाचा जो प्रत्येक घटक आहे, जो ग्रुप आहे, त्याला आपले जे हक्क आहेत ते प्रिझर्व्ह करण्याचा अधिकार दिलेला आहे. आपला कल्चरल युनिकनेस आहे तो ते प्रिझर्व्ह करू शकतात. म्हणजे आपला सांस्कृतिक वारसा जो आहे, वेगळेपणा आहे तो ते सांभाळू शकतात किंवा प्रिझर्व्ह करून ठेवू शकतात. According to this right, people are not only free to preserve their own language, script and literature, but also make effort toward their promotion. म्हणजे लोक फक्त आपली भाषा किंवा ग्रंथ किंवा साहित्य कंपल्सरी करायला लावते. Is there any problem? नो. अकॉर्डिंग टू दिस राईट, पीपल आर नॉट ओनली म्हणजे हे जे लोक आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या हक्कानुसार आपली भाषा, आपले ग्रंथ, आपलं साहित्य जतन पण करू शकतात आणि त्यांचं प्रमोशन पण करू शकतात. म्हणजेच त्याबद्दल लोकांना सांगू शकतात, जागृत करू शकतात, आपले ग्रंथ जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवू शकतात. ओके, कोण अनम्यूट करतंय सारखं? प्रमोशन म्हणजे त्या आपल्या ग्रंथांच्या विकासासाठी, आपल्या भाषेच्या विकासासाठी ते प्रयत्न करू शकतात. प्रत्येकाला तो अधिकार आहे आपली संस्कृती जपण्याचा. थोडक्यात काय, तर प्रत्येकाला अधिकार आहे आपली संस्कृती जपणे, आपली भाषा, आपले जे ग्रंथ साहित्य आहे ते जपण्याचा आणि त्याचा विकास करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज म्हणजे काय, तर रेमेडीज म्हणजे काय, उपाय जे आहेत. रेमेडीज म्हणजे उपाय. तर कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज म्हणजे राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज म्हणजे आपले जर संविधानाने हे सगळे अधिकार दिलेत, आपण पाहिले समानतेचा अधिकार, त्याच्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार, आत्ताच आपण पाहिला इथे रिलिजन, धर्म स्वातंत्र्य, त्याच्यानंतर एज्युकेशनल राईट्स, शिक्षणाचा हक्क, संस्कृतीचा हक्क. तर हे सगळे हक्क दिलेले आहेत आपल्याला, पण ते कुणीतरी आपल्याला मोडायला भाग पाडलं किंवा ते आपल्याला फॉलो करू दिले नाहीत. तर त्यावेळेला काय आहे, त्यावेळेला काय करायचंय त्याच्यासाठी सुद्धा कॉन्स्टिट्यूशन मध्ये उपाययोजना सांगून ठेवलेल्या आहेत. तर त्याला बोलतात राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. संविधानामध्ये जे उपाय सांगितलेले आहेत त्याला बोलतात संविधानिक उपाय. संविधानाचा जर हक्कभंग झाला तर काय उपाय करायचा त्याला बोलतात कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. ओके, ओमकार. Yes, ma'am. Can you read next part? Yes. मराठी बुक असेल तर मराठीत करायचंय, इंग्लिश असेल तर इंग्लिश. Yes.
मॅम पेज नंबर आता मी शिकवते, इतका वेळ झाला ओंकार. मॅम पेज नंबर नव्हता लिहिलं. मीन्स लक्ष नाहीये. पेज नंबर 80. स्क्रीन नाही दिसत आहे का तुला? In case of encroachment of fundamental rights, the Indian citizens' right to get judicial remedies is also a fundamental right. This is called the right to constitutional remedies. This means the Constitution has provided for legal remedies in case people right get violated, so it becomes a constitutional duty of the courts to protect the right of the people. Sometimes the rights that are guaranteed to us by the Constitution may get encroached upon and we are not able to exercise our right. This is called an infringement of our rights. The courts considers our complaint, investigates it, and in case it is convinced that rights have indeed been infringed upon and injustice has been done to the aggrieved individuals, the court give an appropriate verdict. ओके ओके, गुड. राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज इन केस ऑफ एन्क्रोचमेंट ऑफ फंडामेंटल राईट. एन्क्रोचमेंट म्हणजे काय? भंग. म्हणजे तो हक्क मोडायचा आपण, किंवा आपल्याला एखादं फॉर एक्झाम्पल सांगितलं की टीचरने सांगितलं शांत बसा, तर शांत नाही बसायचं. म्हणजेच काय? टीचरने सांगितलेली सूचनेचं पालन नाही करायचं. म्हणजेच काय? एन्क्रोचमेंट. एन्क्रोचमेंट म्हणजे भंग करणे. In case of encroachment of fundamental rights, the Indian citizens' right to get judicial remedies is also a fundamental right. म्हणजे फंडामेंटल राईट जे आहेत त्यांचा भंग झाला, समजा हे मूलभूत हक्क आहेत आपले, त्याचं एन्क्रोचमेंट झालं, म्हणजे ते हक्क कुणीतरी आपल्याला मोडायला लावले, तर इंडियन सिटीजन हॅज राईट टू गेट ज्युडिशियल रेमेडीज. म्हणजे आपल्या भारतीय नागरिकांना एक म्हणजे न्यायालयाकडून उपाययोजना जी मिळते त्याला बोलतात इट इज ऑल्सो अ फंडामेंटल राईट. तो सुद्धा एक फंडामेंटल राईट आहे की आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत ते आपल्याला कोणी फॉलो करू दिले नाहीत, किंवा त्याचा भंग झाला, आपल्या हक्कांचा भंग झाला, तर कुणाकडे दाद मागायची? तर कोर्टाकडे, है ना. आपले जर हक्क आपल्याला मिळालेले तर आपण कोणाकडे जाणार? तर ज्युडिशियल म्हणजे काय? न्यायालयीन. तर न्यायालयाकडे जाणार आपण आपला हक्क मागण्यासाठी. तर याला बोलतात, जे न्यायालयाकडे आपण उपाययोजना मागतो त्याला बोलतात ज्युडिशियल रेमेडीज. आणि तो सुद्धा एक फंडामेंटल राईट आहे आपला. बाकीचे जसे राईट आहेत तसंच बाकीचे राईट फॉलो करण्यासाठी चा जो अधिकार आहे, तो आपले बाकीचे हक्क जर भंग झाले तर त्याविषयी उपाययोजना करण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा एक फंडामेंटल राईट आहे आपला. तो सुद्धा एक मूलभूत हक्क आहे आपला. दिस इज कॉल्ड राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. त्यालाच काय बोलतात? राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. दिस मीन्स द कॉन्स्टिट्यूशन इटसेल्फ हॅज प्रोव्हाइडेड फॉर लीगल रेमेडीज. कॉन्स्टिट्यूशन, आपलं संविधान जे आहे त्याने स्वतःच लीगल रेमेडीज काही आपल्याला सांगितलेले आहेत. म्हणजे काही कायदेशीर उपाययोजना सांगितल्या आहेत की आपले हक्क जर भंग झाले तर काय करायचं. त्यासाठी संविधानाने आपल्याला काही कायदे सांगितलेले आहेत. लीगल कायदे म्हणजेच उपाययोजना सांगितलेल्या आहेत. सो इट बिकम्स अ कॉन्स्टिट्युशनल ड्युटी ऑफ द कोर्ट टू प्रोटेक्ट द राईट ऑफ द पीपल. त्याच्यामुळेच कोर्ट जे आहे म्हणजे न्यायालय जे आहेत त्यांना आपले संविधानाचे जे कर्तव्य आहेत, म्हणजे
त्यांची ड्युटी बनते की संविधानाचे जे हक्क दिलेले आहेत लोकांना ते संरक्षित करणे, किंवा कोणी त्यांच्याकडे दाद मागायला आलं न्यायालयाकडे की आमचा हा हक्क भंग झालेला आहे, तर त्या लोकांना मदत करणे, ते त्यांचं कर्तव्य आहे. ते कोर्टचं म्हणजेच न्यायालयाचं कर्तव्य आहे की लोकांचे हक्क सांभाळणे किंवा लोकांचे अधिकार आहेत ते त्यांना वापरता यावेत, त्यासाठी न्यायालय जे आहे, कोर्ट जे आहे, ते कोर्टची ड्युटी आहे की त्यांनी त्यांच्या हक्कांचं लोकांच्या हक्कांचं संरक्षण करायचंय. Sometimes the right that are guaranteed by us to us by the constitution may get encroached upon and we are not able to exercise our rights. कधी कधी काय होतं, आपल्याला जे राईट दिलेले आहेत कॉन्स्टिट्यूशनने, म्हणजे संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत, ज्या अधिकारांची खात्री दिलेली आहे, जे हक्क गॅरंटीड केलेले आहेत, म्हणजे ज्याचे आपल्याला ज्या हक्कांची आपल्याला खात्री दिलेली आहे, ते जर एनक्रोच झाले म्हणजे ते भंग झाले, तर वी आर नॉट एबल टू एक्सरसाइज अवर राईट, म्हणजे आपण आपल्या हक्कांचा वापर करू शकत नसेल, तर दिस इज कॉल्ड अँड इन्फ्रिजमेंट ऑफ अवर राईट. तर त्याला काय बोलतात? हक्कभंग, म्हणजेच इन्फ्रिजमेंट ऑफ अवर राईट, आपल्या हक्कांचा भंग झालेला आहे असं बोलतो आपण. म्हणजेच काय? हक्कभंग. जर आपल्या काही कारणास्तव, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा हक्क आहे स्कूलमध्ये येणे, है ना, तुमचा तो अधिकार आहे की तुम्हाला स्कूलमध्ये आलंच पाहिजे, तुम्हाला शिकू दिलं पाहिजे लहान मुलांना, पण इन केस कुणी तुम्हाला येऊ देत नाहीये स्कूलला, किंवा त्रास देतोय, किंवा अभ्यास करू देत नाहीये, तर तो झाला तुमचा हक्कभंग, म्हणजेच इन्फ्रिजमेंट ऑफ अवर राईट. तुमचा हक्क आहे स्कूलला येण्याचा, पण तो येऊ देत नाहीये तुम्हाला, म्हणजेच काय झालं? इन्फ्रिजमेंट केलंय, तुमचा हक्क भंग केलेला आहे. मग आपण काय करू शकतो? आपण न्यायालयामध्ये तक्रार करू शकतो, म्हणजे कंप्लेंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, एखादा छोटा मुलगा आहे, आपण शिकलो होतो लास्ट टाइम की लहान मुलांना 13 वर्षाच्या खालचे मुलं असतील तर बालमजुरी किंवा बालकामगार काम करू शकत नाही. आणि तरी पण आपल्याला दिसतंय की आपल्या शेजारी किंवा आजूबाजूला कोणी मुलगा काम करतोय, म्हणजे तो जड कामं करतोय, तर आपण त्याची तक्रार न्यायालयाकडे करू शकतो. कोणीही, कुठलाही व्यक्ती ज्याला हे माहिती झालेलं आहे, जो भलेही तो आपल्या ओळखीचा नसेल, तो व्यक्ती सुद्धा आपली तक्रार तिथे करू शकतो की ह्या मुलाला इथे इथे हॉटेलमध्ये काम करायला लावतायत किंवा अवजड कामं करायला लावतायत कंपनीमध्ये. तर अशा वेळेला तर कोर्ट जी आहे ती तक्रार घेते, आपली तक्रार नोंदवून घेते. द कोर्ट कन्सिडर अवर कंप्लेंट, म्हणजे कोर्ट आपली तक्रार घेते, इन्व्हेस्टिगेट इट, त्याचा तपास करते, अँड इन केस इट इज कन्व्हिन्स दॅट right have indeed been infringed upon and injustice has been done to aggrieved individual, the court gives an appropriate verdict. म्हणजे aggrieved म्हणजे काय इथे बघा, संबंधित, इंडिव्हिज्युअल म्हणजे व्यक्ती, संबंधित व्यक्ती, ठीक आहे. तर कोर्ट काय करते? आपली कंप्लेंट घेते, आपली तक्रार नोंदवून घेते, इन्व्हेस्टिगेट करते, त्याचा तपास लावते, आणि कोर्ट जर कन्व्हिन्स झालं की आपला हा जो अधिकार आहे तो भंग झालेला आहे, इन्फ्रीज झालेला आहे, म्हणजे आपला हक्क भंग झालेला आहे, तर आणि त्या व्यक्तीसोबत तो जो संबंधित व्यक्ती आहे त्याच्यासोबत अन्याय झालेला आहे, इनजस्टिस झालेला आहे, तर कोर्ट काय करते? अप्रोप्रिएट व्हर्डिक्ट देते, म्हणजे योग्य तो निर्णय देते. म्हणजे आपली तक्रार पहिले नोंदवून घेतली जाते, त्याच्यानंतर पुरावे असतात, त्याला प्रूफ लागतात, इन्व्हेस्टिगेट केलं जातं, दोन्ही पक्षांचा निर्णय, दोन्ही पक्षांची मतं घेतली जातात. तुम्ही कोर्ट तर पाहिलं असेल ना तुम्ही टीव्ही मध्ये, ऍक्च्युअल नाही तरी टीव्ही मध्ये पाहिलं असेल. मुख्य न्यायाधीश असतात, मग दोन साईडला दोन पक्ष असतात, जो तो पक्ष आपली आपली बाजू मांडतो आणि मग काही पुरावे सादर करतो, आणि मग ते पुरावे जेव्हा प्रूफ होतात, ज्याच्या बाजूने ते पुरावे सिद्ध होतात, त्यानुसार कोर्ट जे आहे ते अप्रोप्रिएट व्हर्डिक्ट देते, म्हणजे एक निर्णय देते. अंडरस्टूड?
समजतंय का सगळ्यांना? लक्ष आहे का सगळ्यांचं? ओके. मानस, यस टीचर. रीड नेक्स्ट पार्ट. Rights as constitutional remedies. Courts have powers to issue various kinds of rights to protect the right of the citizens. Habeas corpus, protection from unlawful arrest and detention. Mandamus, the order of the courts, the Supreme Court or the High Court, commanding the government to perform an action that is its duty to perform in public interest. Prohibition, to prevent a subordinate court from executing its jurisdiction. Quo warranto, to restrain a person from acting in an officer to which he is not entitled. Character certiorari, to order the removal of lawsuit from a subordinate court to superior court. ओके, गुड. Teacher, that Okay, that's it. Wait. Some instances of infringement of right. आपण जो पाहिलं इन्फ्रिजमेंट म्हणजे भंग झालेला आपल्या अधिकाराचा, असे काही एक्झाम्पल्स म्हणजे इन्स्टन्सेस. अरेस्टिंग अँड इंडिव्हिज्युअल विदाउट अ रिझन, एखाद्या व्यक्तीला विनाकारण अरेस्ट करणं म्हणजे अटक करणं. त्याच्यानंतर प्रिव्हेंटिंग अ पर्सन फ्रॉम लिव्हिंग अ विलेज ऑर अ टाउन विदाउट गिव्हिंग अ व्हॅलिड रिझन. एखाद्या व्यक्तीला गाव सोडायचंय, विलेज लिव्ह करायचं म्हणजे त्याला ते गाव सोडून जायचंय किंवा त्याचं ते टाउन जे आहे, शहर जे आहे ते सोडून जायचंय, तर त्याला जाऊन न देणे, त्याला प्रिव्हेंट करणे, हा सुद्धा एक हक्कभंग आहे. आपण पाहिलं होतं हक्क ह्याच्यामध्ये राईट टू इक्वॅलिटी, राईट टू लिबर्टी मध्ये पाहिलं होतं आपण की कुठलाही व्यक्ती कुठल्याही एका प्लेस मधून दुसऱ्याच प्लेसमध्ये जाऊ शकतो, एकीकडून दुसरीकडे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये, एका गावातून दुसऱ्या गावामध्ये जाण्याचं त्याला आणि तिथे राहण्याचं स्वातंत्र्य आहे. हे आपण लर्न केलं होतं. पण त्याला प्रिव्हेंट करणं म्हणजे त्याला ते नाकारणं म्हणजेच काय, हा सुद्धा एक इन्फ्रिजमेंट ऑफ राईट आहे. रिफ्युजिंग फूड, वॉटर अँड मेडिसिन टू जेल इनमेट्स, म्हणजे जेलमधले जे कैदी असतात त्यांना अन्न, पाणी किंवा औषधं नाकारणं, त्यांना न देणं, हा सुद्धा एक इन्फ्रिजमेंट ऑफ राईट आहे. जरी ते जेलमध्ये असले, एखादा गुन्हेगार जरी जेलमध्ये असला तरी जेलमध्ये त्याला अन्न, पाणी किंवा औषधं असतील, योग्य ती जे आहेत ते बेसिक जे त्याचे रूल्स जे आहेत, कॉन्स्टिट्यूशनने जे लॉज बनवले ते फॉलो करणं कंपल्सरी असतं. त्यांना फूड न देणं किंवा अन्न न देणं हे सुद्धा इन्फ्रिजमेंट ऑफ राईट आहे. रिट्स ॲज कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज. Courts have powers to issue various kinds of writs to protect the rights of the citizens. रिट्स म्हणजे काय, आदेश, कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज.
रिट्स ॲज कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. म्हणजे हे जे संविधानातल्या उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये काय आदेश दिलेले आहेत, संविधानामध्ये काय आदेश दिलेले आहेत, त्याला बोलतात रिट्स. Courts have powers to issue various kinds of writs to protect the rights of the citizen. तर न्यायालयाने लोकांचे अधिकार जे आहेत ते संरक्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आदेश दिलेले आहेत. तर ते आदेश आपल्याला शिकायचे. त्यातले काही आदेश म्हणजेच काही ऑर्डर्स आपल्याला इथे दिलेले आहेत त्या लर्न करायचे. जसं की हॅबियस कॉर्पस, मॅन्डॅमस, त्यानंतर प्रोहिबिशन, क्यू वॉरंटो अँड सर्टिओरॅरी किंवा कार्टिओरॅरी असं पण म्हणू शकता तुम्ही. काय प्रोनाऊन्स करायचे? सर्टिओरॅरी. ओके. सो हॅबियस कॉर्पस म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात त्याला? देहोपस्थिती किंवा बंदी प्रात्यक्षिकरण. प्रोटेक्शन फ्रॉम अनलॉफुल अरेस्ट अँड डिटेन्शन. म्हणजे बेकायदेशीररित्या, अनलॉफुल म्हणजे काय? बेकायदेशीररित्या अरेस्ट करणं म्हणजे एखाद्याला अटक करणं. आणि डिटेन्शन, डिटेंट करणं म्हणजे काय? तर त्याला स्थानबद्ध करणं म्हणजेच जेलमध्ये ठेवणं. स्थानबद्ध म्हणजे एका ठिकाणी, स्थान म्हणजे काय? ठिकाण. एखाद्या ठिकाणी त्याला बंद करून ठेवणं. स्थानबद्धता म्हणजेच डिटेन्शन. तर एखाद्या ठिकाणी बंद करणं म्हणजे कुठे बंद केलं जातं? अटक करून कुठे? जेलमध्ये बंद केलं जातं. तर प्रोटेक्शन फ्रॉम अनलॉफुल अरेस्ट अँड डिटेन्शन. तर हॅबियस कॉर्पस नावाचं जे अधिकार आहे आपल्याला, तो रिट्स आहे, तो काय सांगतो की बेकायदेशीररित्या अटक होणार नाही आणि डिटेन्शन केलं जाणार नाही. त्यापासून ते आपल्याला प्रोटेक्शन देतं. म्हणजे हॅबियस कॉर्पस हा जो आदेश आहे तो आपल्याला संरक्षण देतो. बेकायदेशीररित्या अटक आणि स्थानबद्धतेपासून ते आपल्याला संरक्षण देतं. समजतंय का? थोडेसे हार्ड वर्ड्स आहेत हे, हॅबियस कॉर्पस वगैरे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये दुसरा रिट सांगितलेला आहे मॅन्डॅमस. मॅन्डॅमस म्हणजे काय? द ऑर्डर ऑफ द कोर्ट, द सुप्रीम कोर्ट और द हाय कोर्ट commanding the government to perform an action that is its duty to perform in public interest. म्हणजेच काय? मॅन्डॅमस म्हणजे परम आदेश. परम म्हणजे काय? परमचा मराठीत अर्थ काय आहे? तर सगळ्यात मोठा आदेश. परम आदेश म्हणजे परम म्हणजे सगळ्यात मोठा. परमादेश म्हणजे सगळ्यात मोठा आदेश असं म्हणू शकतो आपण. महत्वाचा आदेश है ना, सगळ्यात इम्पॉर्टंट असा रिट आहे हा मॅन्डॅमस. तर ह्या मॅन्डॅमस मध्ये काय आहे? तर द ऑर्डर ऑफ द कोर्ट, सुप्रीम कोर्ट और हाय कोर्ट. तर आपल्या भारतातलं सगळ्यात मोठं कोर्ट कोणतं आहे? सुप्रीम कोर्ट, किंवा त्याला बोलतात हाय कोर्ट, उच्च न्यायालय असं म्हणतो आपण त्याला, किंवा सुप्रीम कोर्ट असं म्हणतो. तर सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत. कुणाला? तर गव्हर्नमेंटला आदेश दिलेले आहेत की लोकहितासाठी, म्हणजे पब्लिक इंटरेस्ट म्हणजे काय? लोकहितासाठी काही कृती करणं, म्हणजे शासनाला कृती करण्यासाठी जो आदेश दिलेला आहे, लोकहितासाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या चांगल्यासाठी. पब्लिक इंटरेस्ट म्हणजे लोकांच्या चांगल्यासाठी हायकोर्टाने शासनाला कृती करण्यासाठी बरेचसे असे अधिकार दिलेले आहेत. ते अधिकार येतात मॅन्डॅमस मध्ये. म्हणजे मुख्य न्यायालय जे आहे, उच्च न्यायालय, ते सगळ्या गव्हर्नमेंटला, सगळ्या राज्यातल्या गव्हर्नमेंटला ठराविक आदेश देतं लोकहितासाठी, किंवा असं असं करा, तसं तसं करा म्हणून असे काही आदेश दिले जातात. त्याला बोलतात मॅन्डॅमस. लोकांना मतदानाचा अधिकार द्या, किंवा सुप्रीम कोर्ट सांगतं की लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्य द्या, किंवा मग लोक एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं स्वातंत्र्य द्या. म्हणजे लोकहितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी जे जे काही महत्वाचे अधिकार आहेत ते सुप्रीम कोर्ट घेतं आणि ते सगळ्या शासनाला सांगतं, लोकांना सांगतं. शासनाला त्याबाबत कृती करण्यासाठी सल्ला दिला जातो सुप्रीम कोर्टाकडून. त्याला बोलतात मॅन्डॅमस.
अंडरस्टूड? अंडरस्टूड? व्हॉट इज मॅन्डॅमस? परत सांगायचंय का? ओके, सारिका येस म्हणते. ओके, हॅबियस कॉर्पस म्हणजे काय? देहोपस्थिती. म्हणजेच काय? बंदी प्रत्यक्षीकरण, म्हणजेच प्रोटेक्शन फ्रॉम अनलॉफुल अरेस्ट अँड डिटेन्शन. तर हे जे न्यायालय आहे ते काय करतं? आपल्याला प्रोटेक्शन देतं, संरक्षण देतं. कशापासून? तर बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धतेपासून ते आपल्याला संरक्षण देतं. म्हणजे आपल्याला कोणी अटक करू शकत नाही, विनाकारण बेकायदेशीर अटक करू शकत नाही आणि जेलमध्ये ठेवू शकत नाही. ह्याच्या बाबतीत आपल्याला ते संरक्षण दिलं जातं. मॅन्डॅमस म्हणजे काय? परम आदेश. परम म्हणजे उच्च आदेश, म्हणजे सगळ्यात मोठा आदेश. तर त्या आदेशामध्ये काय होतं? सुप्रीम कोर्ट जे आहे ते, सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट सगळ्या गव्हर्नमेंट्सला, म्हणजे सर्व शासनाला ते आदेश देतं. लोकांच्या हितासाठी जर एखादा निर्णय घ्यायचा असेल तर ते सर्व शासनाला आदेश देतं की ह्या गोष्टी अशा झाल्या पाहिजेत. त्यांना कमांड करतं, म्हणजेच त्यांना आदेश दिला जातो सुप्रीम कोर्टाकडून. फॉर एक्झाम्पल, आता लॉकडाऊन ठेवायचंय, लॉकडाऊन ओपन करायचंय, स्कूल्स उघडायच्यात, स्कूल ओपन केल्या परत बंद केल्या, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे आदेश होते शासनाला की हे असं असं झालं पाहिजे, स्कूल ओपन करा. मग शासनाने डिसाईड केलं की चला आता स्कूल्स ओपन करायच्यात. किंवा एखादा खटला आला सुप्रीम कोर्टाकडे, खूप मोठे मोठे हाय प्रोफाईल केसेस असतात ज्या सुप्रीम कोर्टाकडे येतात सॉल्व्ह करण्यासाठी. मग सुप्रीम कोर्ट शासनाला आदेश देतं की हे असं झालं पाहिजे तसं. त्याला बोलतात मॅन्डॅमस, म्हणजे परमादेश. प्रोहिबिशन. व्हॉट इज प्रोहिबिशन? प्रोहिबिट म्हणजे मनाई किंवा निषेध, प्रतिषेध, त्याला बोलतात प्रोहिबिशन. प्रोहिबिट करणे म्हणजे काय? मनाई करणे. हे असं करू नको असं सांगणे म्हणजेच काय? प्रोहिबिशन. म्हणजेच मनाई, निषेध किंवा प्रतिषेध. टू प्रिव्हेंट अ सबऑर्डिनेट कोर्ट फ्रॉम एक्सिडिंग इट्स ज्युरिस्डिक्शन. म्हणजे कनिष्ठ न्यायालय जे आहेत, कनिष्ठ न्यायालयाला कनिष्ठ न्यायालयाने जर एखादा, कनिष्ठ असतं ना एक वरिष्ठ असतं. आता आपण पाहिलं की एक कनिष्ठ न्यायालय असतं. म्हणजे कनिष्ठ म्हणजे काय? छोटं. कनिष्ठचा मिनिंग काय? तर छोटं न्यायालय. आणि त्याच्यापेक्षा हळूहळू न्यायालय जे आहे ते मोठे मोठे असतात, जिल्हा स्तरावरचे, गावामध्ये, मग त्याच्यानंतर जिल्हा स्तरावरचे, राज्य स्तरावरचे, आणि मग देशाच्या सर्वात मोठं न्यायालय जे आहे ते उच्च न्यायालय किंवा हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट. आणि लो लेवल जे कोर्ट असतात त्याला बोलतात कनिष्ठ न्यायालय. तर ह्या कनिष्ठ न्यायालयाने जर एखादा दिलेला असेल सल्ला आणि तो जर मान्य नसेल तर तो सल्ला, त्याच्या अधिकाराचा काही, तो जो सबऑर्डिनेट कोर्ट आहे म्हणजे ते जे कनिष्ठ न्यायालय, त्याच्या काही लिमिटेशन्स आहेत की तो त्या पलीकडे तो तो निर्णय देऊ शकत नाही. तो नंतर त्याच्यापेक्षा पुढच्या कोर्टामध्ये जातो. तर हे जे छोटे मोठे कोर्ट आहेत, सबऑर्डिनेट कनिष्ठ न्यायालय जे आहेत, तर ते आपल्या लिमिट्स क्रॉस करू शकत नाही. तर टू प्रिव्हेंट सबऑर्डिनेट कोर्ट फ्रॉम एक्सिडिंग इट्स ज्युरिस्डिक्शन, म्हणजे त्यांचे जे न्यायालय आहे, कनिष्ठ न्यायालयाला अधिकार नाहीये की त्याच्या लिमिट्सच्या बाहेर न्याय देण्याचा अधिकार नाहीये कोर्टाला, त्या सबऑर्डिनेट कोर्टला. ओके, त्याच्यानंतर क्यू वॉरंटो. क्यू वॉरंटो म्हणजे काय? अधिकारपृच्छा. अधिकारपृच्छा म्हणजे टू रिस्ट्रेन अ पर्सन फ्रॉम ऍक्टिंग इन अन ऑफिस टू विच
ही इज नॉट एंटायटल्ड. टू रिस्ट्रेन अ पर्सन, रिस्ट्रेन म्हणजे काय? टू रिस्ट्रेन अ पर्सन फ्रॉम ऍक्टिंग अन ऑफिस टू विच ही इज नॉट एंटायटल्ड. म्हणजे एखादा अधिकारी असेल तर तर त्याला तो जाब मागू शकतो आपण त्याला. टू रिस्ट्रेन अ पर्सन फ्रॉम ऍक्टिंग इन अन ऑफिस टू विच ही इज नॉट एंटायटल्ड. मराठीमध्ये कोण सांगेल मला एक्झॅक्ट? अधिकार पृच्छाचं वाचून दाखवा. दीपिका. Hello, ma'am. हा, Yes, can you repeat the question? क्यू वारंटो जे आहे अधिकार पृच्छा, You हे are मराठी बुक मध्ये काय दिलेलं आहे? मॅम माझ्याकडे मराठी बुक नाही आहे, इंग्लिश मधून आहे. ओके ओके ओके. मराठी बुक कुणाकडे आहे? हॅलो मॅम. हा, अधिकार पुच्छा. कोणत्या अधिकाराने ही कृती केली आहे असा सरकारने अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश. ओके. तर अधिकार पृच्छामध्ये काय येतं की सरकार जे आहे, एखादा अधिकारी असेल आणि त्याने एखादी कृती केली असेल तर सरकार त्याला जाब मागू शकतो की हे काम जे आहे तू ते कुठल्या अधिकाराने केलं. एखादा ऑफिसर असेल फॉर एक्झाम्पल, है ना, आणि त्याने फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊ की फॉरेस्ट ऑफिसर असेल आणि त्यांनी काही झाडं तोडली जंगलामधली, किंवा काही अॅनिमल्स मेले असतील, काही झालं असेल त्यांना, तर किंवा त्यांच्यावरती गोळीबार झाला, त्याच्यामध्ये अॅनिमल्स मरतात, तर मग ही कृती तू कुठल्या अधिकाराने केली असा सरकार जाब विचारू शकतं त्या अधिकाऱ्याला. तर ही कृती कोणत्या अधिकाऱ्याने केली, तुला काय अधिकार होता असं करायचा, तू हे जंगल तोड का केली, किंवा तू हे अॅनिमल्स कसं काय मेले, असा जाब मागणारा एक न्यायालयाचा आदेश असतो, त्याला बोलतात अधिकार पृच्छा किंवा क्यू वॉरंटो. टू रिस्ट्रेन अ पर्सन फ्रॉम ऍक्टिंग इन अन ऑफिस टू विच ही इज नॉट एंटायटल्ड. तर त्याच्याकडे तो अधिकार नसेल तर तो ती कृती करू शकत नाही. तो जरी अधिकारी असला मोठा आणि त्याच्याकडे तो अधिकार नाहीये, अधिकारी असला म्हणून काय झालं, तो जरी जंगलचा अधिकारी असला तरी त्याच्याकडे अधिकार नाहीये झाडं तोडण्याचा, पक्ष्यांना मारण्याचा, प्राण्यांना मारण्याचा. तर आणि त्याच्याकडून ते तसं घडलं तर सरकार त्याला जाब विचारू शकतं की तू कुठल्या अधिकाराने ही कृती केली. तर असा जो आदेश आहे त्याला बोलतात क्यू वॉरंटो. क्यू वॉरंटो. त्याच्यानंतर सर्टिओरारी. सर्टिओरारी म्हणजे काय? उत्प्रेषण. तर उत्प्रेषण म्हणजे काय? टू ऑर्डर द रिमूव्हल ऑफ लॉ सूट फ्रॉम द सबऑर्डिनेट कोर्ट टू अ सुपेरियर कोर्ट. म्हणजे एखादी केस घडली बघा, सबऑर्डिनेट कोर्ट म्हणजे काय आपण पाहिलं, कनिष्ठ न्यायालय म्हणजे छोटं न्यायालय, अँड सुपिरियर कोर्ट म्हणजे उच्च न्यायालय. कनिष्ठ आणि उच्च म्हणजेच एक लहान न्यायालय असतं, सत्र न्यायालय, आणि दुसरं असतं ते सुपिरियर कोर्ट म्हणजे उच्च न्यायालय. तर सबऑर्डिनेट कोर्टमध्ये एखादा न्याय दिलेला आहे, एखादा न्याय झालेला आहे, टू ऑर्डर द रिमूव्हल ऑफ लॉ सूट फ्रॉम सबऑर्डिनेट कोर्ट टू सुपिरियर कोर्ट. म्हणजे सबऑर्डिनेट कोर्टमध्ये एखादा सल्ला दिला गेलेला आहे की एखादा न्याय दिलेला आहे, न्यायनिवाडा झालेला आहे, पण तो मान्य नाहीये लोकांना. आता दोन पक्ष असतील, दोन पक्षांची भांडणं झाली असतील, फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या घरात चोरी झाली असेल आणि त्याचं म्हणणं असेल की समोरच्याने ती चोरी केली, समोरच्या घरातल्या व्यक्तीने चोरी केली असं त्याचं म्हणणं असेल, तर मग त्याने कोर्टामध्ये समजा केस चालवली त्याच्या विरोधात. तर कोर्टाने सल्ला दिला की हा व्यक्ती दोषी नाहीये, त्याने तुझ्या घरी चोरी केली नाहीये, पण समोरच्या व्यक्तीला ते मान्य नाहीये. तो जो आदेश दिलेला आहे कोर्टाने, सबऑर्डिनेट कोर्टने जो न्याय दिलेला आहे तो मान्य नाहीये, तर तिथून तो काढून घेऊन सबऑर्डिनेट मधून तो लॉ रिमूव्ह करून आपण सुपिरियर कोर्ट्सकडे सुद्धा जाऊ शकतो. आपल्याला जर मान्य नसेल तर आपण सुप्रीम कोर्टाकडे म्हणजे सुपिरियर कोर्टकडे
आपला न्याय मागण्यासाठी आपण जाऊ शकतो. त्याला बोलतात अधिकार उत्प्रेषण म्हणजेच सर्टिओरारी म्हणजेच उत्प्रेषण. म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून हा न्यायालयीन खटला दाखल करण्यासाठीचा आदेश. उच्च न्यायालयामध्ये खटला दाखल करण्यासाठीचा आदेश जो असतो त्याला बोलतात उत्प्रेषण. छोट्या न्यायालयाचा निर्णय रद्द करायचा आणि मोठ्या न्यायालयाकडे तो खटला दाखल करायचा, त्याला बोलतात उत्प्रेषण. समजलं? थोडंसं हार्ड होतं समजायला हे 5 पॉइंट्स. एनीबडी? समजलं की समजत नाहीये परत सांगा मला. मराठी स्टुडंट्स, इंग्लिश मीडियम स्टुडंट्स. Anagha Pawar raised hand. What happened? Okay. सो हॅबियस कॉर्पस म्हणजे बंदी प्रात्यक्षिकरण, मॅन्डॅमस परमादेश, त्याच्यानंतर प्रोहिबिशन मनाई किंवा प्रतिषेध, क्यू वॉरंटो म्हणजेच अधिकार पृच्छा आणि सर्टिओरारी म्हणजेच उत्प्रेषण. तर हॅबियस कॉर्पस मध्ये काय करायचंय, लोकांना संरक्षण द्यायचंय. विनाकारण अटक केलेली असेल किंवा जेलमध्ये ठेवू शकत नाही, किंवा डिटेन्शन म्हणजे अनलॉफुल अरेस्ट अँड डिटेन्शन म्हणजे विनाकारण बेकायदेशीर अटक होऊ नये किंवा त्यांना स्थानबद्ध करू नये म्हणजे जेलमध्ये ठेवू नये. त्याच्यानंतर मॅन्डॅमस म्हणजेच परमादेश. तर लोकांच्या हितासाठी शासनाला आदेश दिले जातात सुप्रीम कोर्टाकडून, त्याला बोलतात मॅन्डॅमस. त्याच्यानंतर आहे प्रोहिबिशन म्हणजे मनाई. सबऑर्डिनेट कोर्ट जे कनिष्ठ न्यायालय आहे त्याला काही लिमिट्स क्रॉस करू शकत नाही ते, तर त्याला मनाई करायची. सबऑर्डिनेट कोर्टला मनाई करायची. काही न्यायनिवाडे जे लिमिट्स असतील त्या लिमिटच्या बाहेर न्यायनिवाडे करू शकत नाही ते, त्याची जी मनाई असते त्याला बोलतात प्रोहिबिशन. त्याच्यानंतर क्यो वॉरंटो म्हणजे कोणत्या अधिकाराने ही कृती केली असा एक आदेश न्यायालय देतं किंवा न्यायालय विचारतं त्या अधिकाऱ्याला किंवा त्या व्यक्तीला, तर त्याला बोलतात क्यो वॉरंटो. त्याच्यानंतर सर्टिओरारी म्हणजे की रिमूव्हल ऑफ लॉ सूट फ्रॉम सबऑर्डिनेट कोर्ट टू सुपिरियर कोर्ट. कनिष्ठ न्यायालयामधून तो खटला काढायचा आणि उच्च न्यायालयाकडे सोपवायचा, त्याला बोलतात उत्प्रेषण. इज द रिएक्शन ऑफ दिस गव्हर्नमेंट ऑफिशियल राईट और रॉंग? आता हा एक गव्हर्नमेंट ऑफिशियल आहे म्हणजे सरकारी अधिकारी आहे आणि तो जी आता खालची कृती करतोय ती योग्य करतोय की अयोग्य ते आपल्याला सांगायचंय. An officer tells woman who presents all the documents for getting the benefits of a scheme for destitutes. Destitute म्हणजे काय? निराधार आहे. म्हणजे एखादी स्त्री, इथे दिले की एक वुमेन हु प्रेझेंट ऑल द डॉक्युमेंट्स. एक ऑफिसर आहे, एक ऑफिसरने त्या वुमेनला सांगितले की तुला जर काही म्हणजे निराधार व्यक्ती असतात त्यांना काही फायदे मिळतात गव्हर्नमेंट कडून, काही पैसे मिळत असतील, काही योजनांचा लाभ मिळत असेल. तर निराधार म्हणजे काय, ज्याला कोणी नाहीये. आता ती वुमेन आहे, तिचे समजा तिचे हजबंड नसतील किंवा तिला आई वडील नसतील म्हणजे ती निराधार आहे, तिला सांभाळणारं कोणी नाहीये म्हणजेच काय, डेस्टिट्यूट, त्याला बोलतात निराधार. तर निराधार लोकांसाठी काही स्कीम असतात शासनाकडे, त्यांच्यासाठी काही अन्नधान्य पुरवलं जातं किंवा काही पैसे दिले जातात त्यांना, किंवा त्यांचं मोफत त्यांची काय म्हणतो आपण त्याला तपासणी केली जाते, किंवा दवाखान्यामध्ये त्यांना
काही ट्रीटमेंट्स असतात त्या फ्री ऑफ कॉस्ट असतात. तर असे जे काही निराधाराचे जे स्कीम आहे ती त्या विमेनला त्या स्त्रीला ती पाहिजे आहे. पण आणि तिने सगळे डॉक्युमेंट्स पण प्रेझेंट केलेले आहेत. ती निराधार आहे म्हणून काही डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तिने ऑफिसरला त्या दिलेले आहेत. तरी पण तो ऑफिसर काय म्हणतोय, यू डोंट लुक लाईक अ डेस्टिट्यूट, म्हणजे तू तर डेस्टिट्यूट दिसत नाहीये, निराधार दिसत नाहीये. तिने सगळे डॉक्युमेंट दिलेले तरी पण तो म्हणतो की तू निराधार नाहीयेस. अँड रिफ्युजेस हर बेनिफिट्स ऑफ द स्कीम, आणि तिला ज्या त्या योजना आहेत त्यांचा लाभ घेण्यापासून तो नाकारतोय. त्या योजनांचा लाभ तिला घेऊ देत नाहीये, रिफ्यूज करतोय, नाकारतोय. इन दिस इन्स्टन्स डू यू थिंक द वुमेन राईट हॅज बीन इन्फ्रिज्ड? अशा केसमध्ये तुम्हाला वाटतंय का की त्या स्त्रीचा हक्कभंग झालेला आहे? वेअर शुड शी गो टू गेट रिॲड्रेसल? आणि आता तिने कुठे न्याय मागण्यासाठी गेलं पाहिजे? तिचा हक्कभंग झालाय हे तर खरंय, म्हणजे ती निराधार आहे आणि तिने डॉक्युमेंट्स पण दिलेले, सगळे डॉक्युमेंट्स पण सबमिट केलेले, तरी पण तो अधिकारी जो आहे, ऑफिसर, जो सांगतोय की तो निराधार दिसत नाहीये. तर मग अशा केसमध्ये तिने काय करायचं? ती तर निराधार आहे, तिला सगळे त्याचे बेनिफिट्स, त्या योजनेच्या सगळ्या तिला लाभ घ्यायचा आहे, फायदे पाहिजे आहेत त्या योजनेचे जे आहे ते, पण ते तिला मिळत नाहीये. मग अशा वेळेला तिने काय केलं पाहिजे? तर ती काय करू शकते? न्यायालयाकडे दाद मागू शकते. ती ती जी केस आहे ती न्यायालयाकडे ती सोपवू शकते. मग न्यायालय इन्व्हेस्टिगेट करेल आणि योग्य तो न्यायनिवाडा करून त्या अधिकाऱ्याला आदेश देईल. ओके ओके, one last part is remaining. Because the fundamental rights are thus protected by the courts, citizens are able to exercise their rights. हे सगळे फंडामेंटल राईट आहेत, हे कुणी प्रोटेक्ट केलेले आहेत? कोर्ट्सने प्रोटेक्ट केलेले आहेत, सगळ्या न्यायालयाने प्रोटेक्ट केलेले आहेत. म्हणून हे जे नागरिक आहेत आपले, आपण नागरिक जे आहोत ते आपण त्याचा योग्य तऱ्हेने वापर करू शकतो, कारण न्यायालयाने आपल्याला संरक्षण दिलेले आहे. दे कॅन फुलफिल देअर रोल्स ॲज अलर्ट, रिस्पॉन्सिबल अँड ऍक्टिव्ह सिटीजन. त्याच्यामुळेच आपण अलर्ट राहू शकतो. म्हणजे अलर्ट म्हणजे काय? जागरूक राहू शकतो, त्याच्यानंतर ऍक्टिव्ह राहू सक्रिय राहू शकतो आणि जबाबदारपणे आपण वागू शकतो, कारण आपण प्रोटेक्टेड आहोत, ह्या सगळ्या न्यायालयीन संरक्षणामध्ये आहोत आपण. म्हणून आपण जबाबदार आहोत, जागरूक आहोत आणि सक्रिय पण आहोत. व्हाईल कन्सिडरिंग फंडामेंटल राईट्स वी ऑल्सो नीड टू रिमेंबर आवर ड्युटीज. आपल्याला फक्त ते जे फंडामेंटल राईट्स आहेत त्याचा फक्त उपभोग घ्यायचा आहे का? आपल्याला फक्त आपल्याला अधिकार मिळाले पाहिजेत एवढंच पाहायचंय का? तर नाही. वी ऑल्सो नीड टू रिमेंबर आवर ड्युटीज. आपल्याला आपल्या काही कर्तव्य सुद्धा आहेत. आपण नागरिक असलं तरी आपले पण काही कर्तव्य आहेत ह्या समाजाच्या प्रती, किंवा संविधानामध्ये आपली सुद्धा कर्तव्य आपल्याला सांगितलेत की ऍज अ ह्युमन बिंग आपण कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, या सुद्धा गोष्टी संविधानामध्ये सांगितल्या आहेत. वी ऑल्सो नीड टू रिमेंबर आवर ड्युटीज, म्हणजे आपण सुद्धा आपले जी कर्तव्य आहेत ती लक्षात ठेवली पाहिजेत. फक्त अधिकारांचा उपभोग नाही घेतला पाहिजे, तर आपली कर्तव्य सुद्धा आपण लक्षात ठेवली पाहिजे. इन द नेक्स्ट चॅप्टर वी शॅल स्टडी आवर फंडामेंटल ड्युटीज. पुढच्या चॅप्टर्स मध्ये आपण आपले फंडामेंटल ड्युटीज काय आहेत, आपले मूलभूत कर्तव्य काय आहेत. आतापर्यंत आपण मूलभूत हक्क पाहिले, राईट्स पाहिले, आता आपल्या ड्युटीज बघायच्या, म्हणजे मूलभूत कर्तव्य पाहिजेत आपल्याला. ओके, ओके. एनी कंप्लेंट? दीपिका, व्हॉट हॅपन? मॅम मी आन्सर दिलं होतं. ओके ओके ओके. हा, म्हणजे ती स्त्री जी आहे ती कंप्लेंट करू शकते है ना, कोर्टाकडे दाद मागू शकते. इथे बघा, ती मला वाटतं त्याचाच न्यायनिवाडा चाललेला आहे.
हे काय आहे, कोर्ट आहे. आणि ती स्त्री जी आहे तिचा हक्कभंग झालाय म्हणजे इन्फ्रिजमेंट झालेला आहे आणि ती कोर्टामध्ये आहे. म्हणजे हे जे सगळे न्यायालयातले लोक आहेत, सगळे वरिष्ठ वकील, सगळे कनिष्ठ वकील, सगळे मिळून तिला न्याय देणार आहेत. ओके, सो आपला टाइम पण संपत आलाय. राईट अबाउट द फॉलोइंग. द कॉन्स्टिट्यूशन प्रिव्हेंट्स द इम्पोजिशन ऑफ रिलिजियस टॅक्सेस. धार्मिक कर आपण पाहिलं होतं. धार्मिक करचा जो आहे ना पार्ट, कॉन्स्टिट्यूशनने बंदी घातलेली आहे रिलिजियस टॅक्सेसला. धार्मिक कर घेऊ शकत नाही. त्याच्याबद्दलचा जो पॅराग्राफ आहे तो त्याचा आन्सर आहे. स्टेट कॅन नॉट इम्पोज रिलिजियस टॅक्सेस दॅट माइट बी यूज टू एनकरेज अ पर्टिक्युलर रिलिजन. दॅट इज अवर कॉन्स्टिट्यूशन फॉरबिड्स रिलिजियस टॅक्सेस. What is meant by right to constitutional remedies? Right to constitutional remedies म्हणजे काय? संविधानिक उपाययोजनांचा अधिकार. म्हणजेच इथे आहे आन्सर, राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. एन्क्रोचमेंट ऑफ फंडामेंटल राईट्स. द इंडियन सिटीजन राईट टू गेट ज्युडिशियल रेमेडीज इज ऑल्सो अ फंडामेंटल राईट. दिस इज कॉल्ड राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. ओके, हे आन्सर्स तर सापडतील तुम्हाला. फाइंड वन अप्रोप्रिएट वर्ड. प्रोटेक्शन फ्रॉम इलिगल अरेस्ट अँड डिटेन्शन. हु विल टेल? इलिगल अरेस्ट अँड डिटेन्शन. आत्ताच शिकवलं मी तुम्हाला. बेकायदेशीररित्या अटक करणे आणि स्थानबद्ध करणे, त्याला काय बोलतात? हॅबियस कॉर्पस. ओके. टू रिस्ट्रेन अ पर्सन फ्रॉम ऍक्टिंग इन अ ऑफिस टू विच ही इज नॉट एंटायटल्ड. क्यू वॉरंटो. ते जे 4 टाइप शिकलोय ना आपण तेच आहेत तिथे. ओके, 5 टाइप जे शिकलो आपण. अधिकार तुच्छ. हा, ते जे 5 टाइप शिकलो आपण तेच आहेत तिथे. फाइंड वन अप्रोप्रिएट वर्ड. त्याला ते जे डिस्क्रिप्शन आहे ते रीड करून त्याला अप्रोप्रिएट वर्ड फाइंड आउट करायचं आहे. ऑल इंडियन सिटीजन्स कॅन सेलिब्रेट ऑल फेस्टिवल जॉयफुली बिकॉज. का बरं आपण सेलिब्रेट करू शकतो? बिकॉज वी हॅव अ कल्चरल अँड एज्युकेशनल राईट. त्याच्यामध्ये तुम्हाला आन्सर मिळून जाईल, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट मध्ये. त्याच्यानंतर वी कॅन मेक एफर्ट टुवर्ड द प्रिझर्वेशन अँड प्रोपोगेशन ऑफ अवर लँग्वेज, इट्स स्क्रिप्ट अँड लिटरेचर बिकॉज सेम वी हॅव अ कल्चरल राईट ना, टू प्रिझर्व अवर कल्चर, टू प्रिझर्व अवर कल्चरल युनिकनेस. इथे आहे आन्सर बघा. Fill in the blank. We can approach the dash dash in case of infringement of our right. कुठे जाऊ शकतो आपण? आपले राईट हक्कभंग झाला तर आपण कुठे जाऊ शकतो? वी कॅन अप्रोच द कोर्ट. न्यायालय, कोर्ट मध्ये जाऊ शकतो. डॅश डॅश एज्युकेशन कॅन नॉट बी मेड कंपल्सरी इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन दॅट गेट एड फ्रॉम द स्टेट. कुठलं एज्युकेशन कंपल्सरी नाही करायचंय स्कूल्समध्ये, कॉलेजेसमध्ये? धार्मिक एज्युकेशन. करेक्ट. रिलिजियस एज्युकेशन. करेक्ट. ओके, शॅल वी स्टॉप नाउ? Okay, very good students. Today all have paid attention. Okay, bye everyone.
Do your homework. Bye. Do your Bye, homework. teacher. Good night. Thank you. Bye. Bye, teacher.